राज्यात पावसाची परिस्थिती काय आहे? मान्सून खरंच महाराष्ट्रामध्ये पोहोचलेला आहे का? आणि पावसाची सध्याची काय परिस्थिती आहे हे सगळं जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत पुणे वेधशाळेचे एस.डी. सानप सर आहेत. सर, काय नेमकी पावसाची परिस्थिती आहे? आपण पाहिलं की मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस सुरू आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून हा पोहोचलेला आहे का? त्याचं आगमन झालंय का? महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सून पोचलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आत्ता सध्या मान्सूनची जी लाईन आहे ती अरबी समुद्रामधील बहुतांश भाग त्यांनी कव्हर केलेला आहे. त्याचबरोबर डहाणू, वर्धा आणि पुढे छत्तीसगड, झारखंड आणि बिहारचा मोस्ट पार्ट यामध्ये तो पोचलेला आहे. आता आपण ह्या सॅटेलाईट इमेजवरून आपण बघू शकतो की महाराष्ट्रात जो किनारपट्टीचा प्रदेश आहे मागच्या आठवड्याच्या कंपॅरिझनमध्ये चांगल्या प्रकारे ढगनिर्मिती या ठिकाणी झालेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मान्सूनचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि महाराष्ट्रातील इंटिरियर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतो आहे. आणि हा मान्सून सेट झाल्यानंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता येणाऱ्या 5 ते 8 दिवसांसाठी आहे. एस्पेशली 25, 26 आणि 27 या तारखांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मान्सूनचा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे मान्सून वाढेल, त्याचा वेग वाढेल अजून. हां, मान्सूनच्या वाऱ्यांची वेग अजून वाढेल. त्याचबरोबर पावसाचं प्रमाणसुद्धा इंटिरियर पार्टमध्ये वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला तर तो पडतोच आहे, पण इंटिरियरमध्ये सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. जूनचा महिना आपण पाहिलं की जवळपास आता 3 आठवडे उलटलेले आहेत, पण पाऊस म्हणावा तसा झालेला नाहीये. तर आगामी या 5-6 दिवसांमध्ये हा सगळा काय बॅकलॉग आहे तो भरून निघेल? तसं पाहिलं तर जो गॅप होता म्हणजे मान्सूनचा जो पाऊस असतो तो टप्प्याटप्प्याने पुढे जात असतो आणि 8 तारखेपर्यंत जरी तो तळ कोकणात आला होता त्याचा पुढचा प्रवास काही इतका प्रॉपर नव्हता किंवा तो पुढं सरकला नव्हता. आता बघितलं तर चांगला स्पेल आलेला आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे मॅडन ज्युलियन ऑसिलेशन जे आहे ते स्ट्रॉंग झालेलं आहे आणि मान्सूनचे वारेसुद्धा सक्रिय झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोकण किनारपट्टीसह इंटेरियरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहील आणि तूट जी आहे पावसाची ती काय जूनच्या जितका सरासरी पाऊस आहे त्याच्या 70%पेक्षाही कमी पाऊस आता आपल्याकडे झालेला आहे. त्यामुळं ती तूट कम्प्लिटली भरून निघणार नाही, परंतु त्यामध्ये नक्कीच घट झालेली आपल्याला दिसून येईल. अल निनोचा काही प्रभाव दिसतोय आपल्याला या पुढील काळामध्ये? ॲक्च्युली एल निनोचा प्रभाव जो आहे तो सीझनल रेनफॉलवर असतो. डे टू डे व्हेरिएशन्सवर आपण त्याचा एल निनोमुळेच हे सगळं होतं असंच म्हणणं डिफिकल्ट राहील, परंतु ओव्हरऑल जर बघाल तर ह्या वर्षीचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असणार आहे. तर एल निनोचा प्रभाव सीझनल रेनफॉलवर दिसून येईल. आत्ताचे जे कंडिशन्स आहेत हे मेनली MJO सक्रिय झाल्यामुळं आहेत आणि मान्सूनचे वारेसुद्धा स्ट्रॉंग झाल्यामुळं आहे. पुढील 5 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाची काय परिस्थिती असेल? कुठे कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय? राईट. आजचे जर तुम्ही बघितलं तर रत्नागिरीसाठी रेड अलर्ट आहे, रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट आहे आणि पुण्याचे जे घाटमध्ये आहेत तिथे ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे. उद्या थोडीशी पावसाची तीव्रता किनारपट्टीला कमी झालेली दिसून येईल, परंतु इंटिरियर महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसेल. आपण पाहतो की कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, म्हणजे अगदी ढगफुटी सुद्धा होतीये. तशी काय परिस्थिती पुढील या 4-5 दिवसांमध्ये असेल? ढगफुटी वगैरेचं चान्सेस नाही आहेत, परंतु मान्सून आता कुठं सेट इन होतं. सो कंडिशन्स फेवरेबल आहेत आणि चांगल्या पावसाची किंवा सर्वदूर पावसाची शक्यता येणारे 4 ते 5 दिवस किंवा 8 दिवसांपर्यंतसुद्धा आपण म्हणू शकतो महाराष्ट्रामध्ये आहे. ढगफुटी वगैरे नाही, परंतु चांगल्या पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे. पुण्यात काय वातावरण असेल? पुण्यामध्ये पुढचे 2 ते 3 दिवस कसे असतील? पुण्यामध्ये एस्पेशली 25, 26, 27ला वी आर एक्सपेक्टिंग गुड मान्सून स्पेल आणि आत्ता ढगाळ वातावरण असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आजच्या साठी आहे, परंतु पुढचे 3-4 दिवस गुड रेनफॉल एक्सपेक्टेड आहे पुण्यामध्ये, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे.